ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पत्नीनेच केला प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा घात. उगाव तालुका निफाड येथील बेपत्ता युवकाचे खुनाचा उलगडा. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. मालेगाव दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी उगाव तालुका निफाड परिसरातून युवक नामे शादाब रज्जाक तांबोळी वय 30 राहणार उगाव तालुका निफाड हा बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने निफाड पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 18/2026 प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली होती. सदर मिसिंगचे तपासात बेपत्ता इसम शादाब तांबोळी याचा शोध सुरू असताना दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसूल गावचे शिवारात परसुली चिंचोली नदीचे पुलाखाली नदीचे पाण्यात एका इसमाचा मृतदेह मिळून आला होता. यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मयताचे दोन्ही हात नायलॉनचे दोरीने बांधून व तोंडाला कपड्याने बांधून तसेच कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून परसूल शिवारात चांदवड ते निफाड रोडवर परसुली चिंचोली नदीचे पुलाखाली पाण्यात टाकून जीवे ठार मारून खून केला. म्हणून चांदवड पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 75/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मयताचे वर्णनावरून तो निफाड पोलीस ठाणेकडील मिसिंगमधील युवक नामे शादाब रज्जाक तांबोळी राहणार उगाव हा असल्याचे निष्पन्न झाले होते. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू यांनी वरील खुनाचे गुन्ह्यांच गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा चांदवड व निफाड पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री के पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव यांनी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट व श्वान पथकांसह वरील गुन्ह्याचे घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. यातील मयत इसम नामे शादाब तांबोळी याची मागील 1 वर्षाची पार्श्वभूमी तसेच घटनास्थळ परिसरात मिळून आलेले भौतिक व तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने खालील आरोपितांना ताब्यात घेतले. 1. ऋषभ मनोज वर्मा वय 23 राहणार चांदवड रोड मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. 2. शाहरुख शफीक शेख वय 21 राहणार मालेगाव नाका मनमाड तालुका नांदगाव मयताचा मेव्हणा. 3. युवराज विजय थोरात वय 19 राहणार मोतीबाग नाका भीमनगर मालेगाव तालुका मालेगाव. 4. सलीम साबीर शेख वय 28 राहणार 8वी गल्ली घर नंबर 1275 आझादनगर मालेगाव तालुका मालेगाव. 5. आर्यन सुंदर जिनवाल वय 19 राहणार भीमनगर मोतीबाग नाका मालेगाव तालुका मालेगाव. 6. शेख एजाज शेख रियाज वय 29 राहणार आंबेडकर नगर मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. 7. मुस्कान शादाब तांबोळी वय 24 राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मयताची पत्नी. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री के पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश गुख, स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप,
पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, किशोर बोडके यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली आहे. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.